सगळ्या भागात फिरत आहात. एक पाऊल पुढे टाकत महायुतीने काल इंदापूर आणि या सगळ्या भागात जे फडणवीसांची सभा झाली, मेळावा झालाय. त्यातला प्रश्न असा आहे की 42 मिनिटाचं फडणवीसांचं भाषण झालं काल, पण एकदाही त्यांनी असं म्हणलं नाही की सुनेत्रा पवारांना निवडून द्या किंवा अजित पवारांचं देखील नाव नाही घेतलं. त्यात उलट 41 वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतले बारामतीच्या इंदापूरमध्ये. त्यांनी ही लोकशाही आहे, प्रत्येकाने काय भाषण करायचं तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. पण ही लढाई राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी आहे असं त्यांनी त्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे. त्यांना वाटतं, त्यांची लोकशाही होय, प्रत्येकाला भाषण करायचा अधिकार आहे. पण त्यांनी असं देखील म्हणाले की सुप्रियाताईंनी गेल्या 10 वर्षात फक्त मोदींच्या कामाला आणि योजनाला विरोध केला. तुम्ही इतकं काम तुम्ही वाचून दाखवता संसदेत तुम्ही सांगता, पण फडणवीसांनी असं घेतलं. कदाचित ते फॉलो करत नसतील माझी भाषणं पार्लमेंटमध्ये. प्रचाराच्या इंदापूरमध्ये हसन मुश्रीफ जे मंत्री आहेत पदावर, आता आचारसंहिता नाही, पण मंत्र्यांनी असं विधान केले की मांडलिकांच्या प्रचाराला हेलिकॉप्टरमधून लोक आणू. बरोबर आहे ना, बडे लोक बडी बाते. मोठ्याच लोकांना हेलिकॉप्टर्स होतं, त्याच्यामुळे मोठे लोक, धनवान लोक हेलिकॉप्टर वगैरे त्याच्यातून प्रवास करायला किंवा त्याच्यातून फेऱ्या मारायचं, हे हेलिकॉप्टर अनेक लोक वेळ वाचवण्यासाठी नेते वापरतात हे माहिती होतं आम्हाला, किंवा अनेक वर्ष सगळ्याच पक्षाचे सगळेच नेते करतात. पण एखाद्या पक्षाला जर मतदार फेऱ्या करायला हेलिकॉप्टर जर परवडत असेल तर मला असं वाटतं, मी माननीय प्रधानमंत्र्यांनाच प्रश्न विचारतोय, विनम्रपणे विचारू शकते की बाबा ह्याची जांच झाली पाहिजे. एखाद्या नेत्याला हेलिकॉप्टरनी मतदार इथे तिथे नेण्यासाठी जर परवडत असेल तर मला असं वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांनी ह्याची इन्कम टॅक्स, CBI आणि EDचीच मला असं वाटतं मागणी करीन मी. कारण हे प्रचंड चिंताजनक आहे की एवढे पैसे आले कुठून हो, एवढं डिमॉनिटायझेशन झालं आहे, नोटबंदी झाली आहे, मग हे कसे पैसे आले कुठून एवढे सगळे. आणि त्यांच्याच मित्रपक्षाचे मंत्री आहेत. म्हणजे माननीय प्रधानमंत्र्यांना मी सांगेन इन्कम टॅक्स, CBI, ED सगळ्याचीच टेस्ट लावा, कारण का महाराष्ट्रातले मंत्री काय बोलत आहेत हे खूप चिंताजनक आहे. पण कदाचित मोठे लोक बडी बात. एका इंटरव्ह्यूमध्ये किरीटने असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातल्या नेत्यांनी मला सांगितलं महाराष्ट्राच्या विरोधात भ्रष्टाचार करायला, आणि ते माझं मत नव्हतं तरी पण त्यांनी मला ते करायला लावलं आणि मी ते केलं. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं सुडाचं राजकारण, म्हणजे घरं उद्ध्वस्त करा, पक्ष उद्ध्वस्त करा, हे जे सुडाचं राजकारण चाललेलं आहे अतिशय दुर्दैवी आहे. आणि त्याच्यात भरडला जातो आहे सर्वसामान्य माणूस, कारण का महाराष्ट्राचा विकास होत नाही आहे. फक्त हे सुडाचं राजकारण, हे गलिच्छ राजकारण आज महाराष्ट्रात चाललं आहे. कोणाची? म्हणजे श्रीकांत शिंदेच लढणार ना, मग ही आनंदाची गोष्ट आहे. ठीक आहे ना, आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, कोणी काय डिक्लेअर करायची. सुनेत्रा वहिनी देखील आज धनकोडी वगैरे भागात शंकर महाराज मठात त्यांना प्रश्न असं विचारला की बारामती लोकसभा मतदारसंघातील काय कामं केली. वहिनी म्हणतात की जी कामं झाली नाहीत ती करणं. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मॅडम त्यांच्या विरोधात आता कारवाई केली जाते. पेटा ही जी प्राणीमित्र संस्था आहे त्यांनी आता पत्र पाठवले, नोटीस पाठवले, त्यावर वैदादांनी ट्विट केले की हे सगळं भाजपने घडवलेलं आहे षडयंत्र. त्याच्याबद्दल तुम्ही बघता या कारवाई? मी जरूर त्याची माहिती घेईन, काय नक्की झालं आहे, काय त्यांनी नोटीस पाठवली आहे. पण अर्थातच पवार कुटुंबाच्या विरोधात